भांडूप रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या अपघातात मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी आहे अशी प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भावपूर्ण श्रद्धांजली दिली आहे। मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल अशी घोषणा केली आहे। अकोल्यात भाजप आणि राष्ट्रवादीची युती झाली असून शिवसेना मात्र स्वबळावर लढणार आहे। इंद्रनील नाईक विटकरींनी संजय राठोडांची भेट घेतली। युती न झाल्यामुळे दुरावा नको म्हणून भेट घेतल्याचं स्पष्टीकरण मंत्री इंद्रनील नाईक यांनी दिलं आहे। वॉर्ड 166 मधून ठाकरे गटाचे राजन खैरनार मनसेच्या चिन्हावर लढणार आहेत। मनसेकडून राजन खैरनार यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे। अकोल्यात भाजप राष्ट्रवादी एकत्र लढणार आहे। महायुतीमधील जागावाटप फिसकटल्यानं शिवसेनेनं स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय। शिवसेना 80 जागांवर उमेदवार देणार अशी माजी आमदार गोपीकिशन बजोरिया यांनी माहिती दिली आहे। शिवसेना पुणे मनपा निवडणूक स्वबळावर लढण्याची शक्यता आहे। भाजपनं व्यवस्थित जागावाटप केलं नसल्याचा ठपका देत अखेर शिवसेना स्वबळावर लढण्याचा नारा देण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। नागपूरमध्ये काँग्रेसची मध्यरात्रीपर्यंत खलबत चालली आहे। मात्र काँग्रेसनं यादी जाहीर करणं टाळलंय। 100हून अधिक उमेदवार निश्चित झाले। उमेदवारांना तसा निरोपही मिळालाय। आता थेट एबी फॉर्म दिल्यानंतरच उमेदवारांची नावं समोर येतील। अमरावती महानगरपालिकेमध्ये शिवसेना भाजपची युती तुटली आहे। भाजप शिवसेनेची जागावाटपासंदर्भातील बैठक निष्फळ ठरली। त्यामुळे शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवणार अशी माहिती अभिजित अडसूळ यांनी दिली आहे। शिवसेनेनं भाजपकडे 25 जागांची मागणी केली होती। महेंद्र थोरवेंना सुनील तटकरेंशिवाय दुसरं कोणी दिसतच नाही। तटकरेंच्या अवतीभोवतीच त्यांचं आयुष्य फिरतंय असा हल्लाबोल महेंद्र थोरवेंवर मंगेश काळोखे हत्या प्रकरणावरून आदिती तटकरेंनी केला आहे। अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक मविया एकत्र लढवणार आहे अशी माहिती निलेश लंकेंनी दिली आहे। जागावाटपासंदर्भात चर्चा झाल्याचं यावेळी लंके म्हणाले। अकोल्यात ठाकरे गटानं मोठं शक्ती प्रदर्शन करत आपल्या उमेदवारांचे अर्ज भरलेत। अकोल्यात ठाकरे गट स्वबळावर 50 जागा लढवणार आहे। शहराचं ग्रामदैवत असलेल्या राजराजेश्वराचं दर्शन घेत ठाकरे गटाच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले। नाशिकच्या सिडको भागांमधून माजी आमदार अपूर्व हिरे यांच्या पत्नी योगिता हिरे आणि माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। प्रभागातील वारकऱ्यांना सोबत घेत टाळ मृदुंगाच्या जयघोषात आणि विठुनामाचा गजरात या उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यांच्या या अनोख्या पद्धतीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। उमेदवारी संदर्भात फक्त आमच्याकडे कोणी येत नाही, विकासाचं राजकारण आमच्याकडून होत आहे। सोबतचा चेहरा मोहरा मुंबईचा बदलला। राखी जाधव ग्राउंडच्या कार्यकर्त्या जाधव यांच्या प्रवेशावर प्रवीण दरेकर यांनी विधान केलं। काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या प्रशांत जगताप यांनी उमेदवारी अर्ज भरला। प्रभाग क्रमांक 18 मधून उमेदवारी अर्ज भरला। प्रशांत जगताप यांनी शरद पवार यांची साथ सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता। आमदार देवयानी फरांदे यांच्यानंतर आमदार सीमा हिरे यांच्या कन्येनं देखील उमेदवारी अर्ज दाखल केला। वेळ कमी असल्यामुळे उमेदवारांची धावपळ होऊ नये यासाठी अर्ज दाखल केले असं भाजप आमदार सीमा हिरे यांनी म्हटलं। निशा परुळेकर यांना प्रभाग क्रमांक 25 मधून उमेदवारी जाहीर झाली आहे। भाजपकडून रिंगणात उतरणार आहे। प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री म्हणून निशा परुळेकर परिचित आहे। भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठच्या सहसंयोजक म्हणून परुळकर काम करत आहेत। पुण्यात काँग्रेसला अजित पवारांनी धक्का दिला। दत्ता बहिरट अजित पवारांच्या बंगल्यावर पोहोचले। दत्ता बहिरट राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे। दत्ता बहिरट यांनी काँग्रेसमधून शिवाजीनगर विधानसभेची निवडणूक लढवली होती। मनसेचा पहिला एबी फॉर्म यशवंत किल्लेदार यांना देण्यात आलाय। त्यानंतर किल्लेदार भावुक झाले। माझ्यासाठी भावनिक आणि आनंदाची गोष्ट आहे। भावनिक झाले आहे, कंठ दाटून आलाय। बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ही पोच पावती मिळाली अशा भावना किल्लेदार यांनी व्यक्त केल्या। केशव उपाध्ये यांची तिकीट कापून नवनाथ बन यांना तिकीट दिलं। नेमकं यातून काय दिसतं? तिजोरी लुटायला दादागिरी आणि भाईगिरी यांच्या विरोधात ठाकरेगिरी नक्कीच जागा मिळेल।
पुढच्या यादीत तरी केशव उपाध्ये यांना तिकीट मिळावं अशी भाजपकडून अपेक्षा करतो असा टोला मनसे नेते गजानन काळे यांनी उपाध्येंना लगावला। भिवंडी पालिका निवडणुकीत शिवसेना, ठाकरे गट आणि मनसे यांना युती जाहीर केली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाट्याला 10 जागा आल्या। या 10 जागांवर मनसेनं आपल्या उमेदवारांची घोषणा केली असून मनसे शहर अध्यक्ष मनोज गुळवी यांच्या कार्यालयात या सर्व 10 उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलं। ठाण्यातील प्रभाग क्रमांक 14 या ठिकाणी शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप बाटक्के प्रचार करत असताना स्थानिकांनी त्यांना अडवलं आणि जाब विचारला। निवडणूक आली की तात्पुरती कामं करतात, नंतर 5 वर्षांनंतर पाठ फिरवतात, अशा प्रकारचा फलक लावलेला होता। ठाण्यातील राष्ट्रवादी कार्यालयात इच्छुक उमेदवारांची गर्दी झाली। मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे। उमेदवारांचे फॉर्म बाद होऊ नये यासाठी सर्वांच्याच कागदपत्रांची पडताळणी होते। पडताळणी पूर्ण झाल्यावर एबी फॉर्मचं वाटप करण्यात येईल। नवी मुंबईत राष्ट्रवादी, शरद पवार गट आणि ठाकरे गटाला धक्का बसलाय। ठाकरे गटाचे माजी उपनेते विठ्ठल मोरे आणि त्यांचे पुत्र अवधूत मोरे यांनी भाजपात प्रवेश केला, तर पवार गटाच्या महिला जिल्हाध्यक्ष सलुजा सुतार यांनीही वनमंत्री गणेश नाईकांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला। बीड शहरातील अनधिकृत बॅनर होल्डिंगवर कारवाई करा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी आज नगरपालिका कार्यालयासमोर अनोखं आंदोलन करत निषेध व्यक्त केला। भाजपकडून सन्नी सानप यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। भाजपकडून प्रभाग क्रमांक 219 मधून उमेदवारी जाहीर झाली। सन्नी सानप हे भाजप युवा मोर्चाचे दक्षिण मुंबईचे जिल्हाध्यक्ष आहेत। दक्षिण मुंबईतून भाजपकडून तरुण चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे। वॉर्ड 196चे नाराज शिवसैनिक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला नंदनवन या ठिकाणी आले। भारतीय जनता पक्षाला काही जागा गेल्या, त्या कारणाने अनेक शिवसैनिक नाराज झाले। 3 बस घेऊन कार्यकर्ते नंदनवनला पोहोचले होते आणि नाराजी व्यक्त केली। उद्धव ठाकरेंनी मियाबाजी मामूचं राजकारण केलं। छत्रपती संभाजीनगर शहराच्या नावाला विरोध केला होता। चंगेज पठाणला पक्षात घेतलं, अशा लोकांना तिकीट ठाकरे गटानं दिलंय। मराठी माणूस हिंदू आमच्यासोबत आहे असं म्हणत प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना यांच्यातील जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसताना शिवसेनेचे आमदार प्रदीप जयस्वाल यांचे पुत्र ऋषिकेश जयस्वाल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं। मंत्री संजय शिरसाट यांची कन्या हर्षदा शिरसाट हिनं संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला। गेल्यावेळी शिरसाट यांचा पुत्र सिद्धांत शिरसाटनं महानगरपालिका निवडणूक लढवली होती। यावेळी शिरसाट यांची कन्या रिंगणात उतरल्याचं पाहायला मिळालं। आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात नाराजी नाट्य पाहायला मिळाले। हेमांगी वरळीकरांना संधी दिल्यानं शाखा प्रमुख नाराज असून शाखा प्रमुख सूर्यकांत कोळी यांनी राजीनामा दिलाय। धुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पार्टीच्या 4 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले। बहुजन समाज पार्टी धुळे महापालिकेच्या 13 जागा लढवणार आहे। सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसला विरोध करण्यासाठी विरोधक म्हणून बसपा निवडणूक लढणार आहे। भाजप शिवसेना युती करू नका, युती झाल्यास सामूहिक राजीनामे देऊ अशी भूमिका जालन्यात भाजप कार्यकर्त्यांनी घेतली। भाजपचे जालना शहर महानगराध्यक्ष भास्कर दानवे यांच्याकडे भाजप कार्यकर्त्यांनी ही मागणी केली आहे। आम्ही ज्यावेळी सोबत होतो त्यावेळी आम्ही दादागिरी करायचो, आता यांच्यावर भाजप दादागिरी करतंय। ते देतील तितक्या जागा यांना घ्याव्या लागतील। आधी 65 जागा शिवसेनेनं लढवल्या होत्या, भाजपनं 35 जागा लढवल्या होत्या, आता उलट होणार आहे असं दिसतंय, असं अंबादास दानवे यांनी विधान करत एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे। जालन्यातील भाजप कार्यकर्त्यांच्या नाराजीची माहिती नाही। माजी आमदार आणि भाजपचे नेते कैलास गोरंट्याल यांनी ही माहिती दिली आहे। युती फायनल होणार असून युती होईल असंही कैलास गोरंट्याल यांनी स्पष्ट केलं। परभणी महानगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी आणि पवार गट एकत्र निवडणूक लढवणार असल्याची माहिती प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी दिली आहे। कोणत्या प्रभागातून कोणते उमेदवार निवडणूक लढवणार आहे याची यादी जाहीर केली जाणार असल्याची माहिती चव्हाणांनी दिली आहे।
अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून मतदान केंद्रांवर काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण घेण्यात आलंय। अहिल्यानगर शहरातील 345 मतदान केंद्रांसाठी 2200 कर्मचाऱ्यांचं पहिलं प्रशिक्षण शिबिर पार पडलं। उमेदवारी नाकारल्यानं भाजप कार्यकर्ते नाराज झाले। नाराज कार्यकर्ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी भेटीला गेले। मागील 30 ते 40 वर्षापासून पक्षात एकनिष्ठ म्हणून काम करणाऱ्यांना वगळून काँग्रेसमधून आलेल्या पदाधिकाऱ्यांना उमेदवारी दिली जात असल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे। पवार गटाला सोडचिठ्ठी दिलेल्या सचिन दोडके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। सचिन दोडके हे खासदार सुप्रिया सुळे यांचे निकटवर्तीय मानले जात होते। काही दिवसांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता। सचिन दोडके यांनी भाजपकडून प्रभाग क्रमांक 32 वारजे पॉप्युलर नगरमधून भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला। चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर कार्यकर्त्यांच्या संयमाचा बांध फुटला। प्रभागाच्या बाहेरच्या लोकांना उमेदवारी देणार असाल तर एकनिष्ठ कार्यकर्ता काय करेल? प्रभाग 15 मधील कार्यकर्त्यांनी गडकरींच्या घरातून निघत असलेल्या बावनकुळेंना सवाल विचारत नाराजी व्यक्त केली। जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जळगाव महानगरपालिकेमध्ये अनेक इच्छुक उमेदवारांनी गर्दी केली। महाविकास आघाडीमध्ये आघाडी झाली असून अद्यापही महायुतीमध्ये जागा वाटपाबाबत एकमत झालं नाहीये। मात्र अनेक उमेदवार कालावधी कमी असल्यामुळे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत। राज ठाकरेंच्या मार्गदर्शनामुळे उत्साह वाढलाय अशी प्रतिक्रिया मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी दिली आहे। दुबार आणि बोगस मतदारांवर लक्ष ठेवू, नाराज उमेदवारांची समजूत काढू असं वक्तव्य अविनाश अभ्यंकर यांनी केलं। मनसे उमेदवारांनी मास्क घालून अर्ज दाखल केला। नवी मुंबईतल्या वायू प्रदूषणाचा निषेध करण्यात आला तर अंतिम जागा वाटप लवकरच पूर्ण होईल असं वक्तव्य मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी केलंय। पुरुष कार्यकर्त्यांच्या ऐवजी त्यांच्या पत्नीला उमेदवारी देण्याची प्रथा थांबवावी। पक्षातील निष्ठावंत सक्रिय महिला कार्यकर्त्यांना तिकीट द्यावं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांनी ही मागणी केली आहे। भाजप कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना त्या मागणीचं निवेदनही दिलंय। दादर माहीम वॉर्डमध्ये शिवसेनेला 4 जागा मिळाल्या आहेत। शिवसेनेच्या 4 उमेदवारांची नावं जय महाराष्ट्रच्या हाती लागली असून 4 जणांना उमेदवारी निश्चित असल्याची माहिती मिळाली आहे। कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी घारिवलीचे माजी सरपंच योगेश पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला। यावेळी मनसेचे माजी आमदार राजू पाटील उपस्थित होते। यावेळी फक्त विकास निधी आणून चालत नाही, विकासाचा आराखडाही व्यवस्थित असला पाहिजे अशी प्रतिक्रिया राजू पाटलांनी दिली आहे। जळगावात महायुती भक्कम आहे। शिवसेनेचा 25 जागांवर दावा ठाम आहे अशी माहिती आमदार किशोर पाटील यांनी दिली आहे। भिवंडीत भाजपकडून मीत चौघुले यांना उमेदवारी देण्यात आली आहे। मीत चौघुले आमदार महेश चौघुले यांचे पुत्र असून जोरदार शक्तीप्रदर्शन करत त्यांनी उमेदवारी अर्ज भरला। दिवंगत खासदार गिरीश बापटांच्या सुनेला उमेदवारी मिळाली आहे। माजी आमदार दिवंगत मुक्ता टिळक यांच्या मुलालाही उमेदवारी मिळाली असून स्वर्धा बापट आणि कुणाल टिळक निवडणुकीच्या रिंगणात उतरले।